महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महाराणी ताराबाई, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसंच आपले लाडके खासदार धैर्यशील माने, उदयजी सामंत, हसनजी मुश्रीफ आणि पंचगंगेला सुद्धा पूर आला तर तो कमी पडेल एवढ्या महापुराने उपस्थित असलेल्या महिला भगिनींनो, सगळ्यात प्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन करते की उन्हातानामध्ये आपल्या पाठीमागे असलेलं घर, लेकरं, सासू सासरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण मालक म्हणतो त्या सगळ्यांना सांभाळून तुम्ही इथपर्यंत आलात, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. सन्माननीय एकनाथजी शिंदे व्यासपीठावर आहेत. महिलांना 50% बस भाड्यामध्ये सवलत आणि अजूनही जिथे जिथे महिलांना सवलत देता येईल ती देणं, आपल्याला सणावाराच्या वेळेला आनंदाचा शिधा मिळणं, त्याचबरोबर लेक लाडकीसारखी योजना ज्याच्यात मुलगी झाली तर समाज तिला नकोशी म्हणतो, परंतु सरकार तिला हवीशी मुलगी म्हणतंय. म्हणून आईच्या पाठीमागे भावाप्रमाणे उभं असणारं आमचं शिंदे सरकार, त्याचबरोबर 12वीच्या पुढे मुलींना शिकण्यासाठी म्हणून कुठे आत्महत्या करायला लागू नये, कुठे हात पसरायला लागू नयेत म्हणून पूर्णपणाने मोफत योजना शिक्षणाची ही सरकार आता जूनपासून लागू करतंय. पण मला इथे सांगायला पाहिजे की तुम्ही रणरागिणी आहात. ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची तर माहिती आपल्यापर्यंत मिळणारच आहे. पण एक मला सांगावंसं वाटतं की दिल्ली मुंबईत भगवं तोरण हेच आमचं महिला धोरण. आपला धनुष्यबाण जो आहे तो तिथपर्यंत पोचला पाहिजे. शिंदे साहेब हे आपलं महायुतीचं सरकार जे काम करतंय त्याची ख्याती भारतामध्ये आणि जगामध्ये पोचली पाहिजे. आणि तुमचं एक उदाहरण मला माहिती आहे, ते मी मुद्दाम उदाहरण देते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे महिलांवरती संघर्षाचे संस्कार केलेत ते जर का पाहिले तर एक गाव आहे, मी त्या गावाचं नाव तुम्हाला माहिती आहे की ज्या गावामध्ये काही वर्षांपूर्वी 10-15 वर्षापूर्वी एक गुंड माणूस महिलांच्या पाणवठ्यावरती येऊन स्त्रियांना त्रास द्यायचा आणि त्यावेळेला या भगिनींनी सर्वजणांनी मिळून एकत्र झाल्या आणि एक दिवस सकाळी त्याला दगडाने चेचून चेचून मारून टाकला. नंतर त्यांच्यावर खुनाच्या केसेस झाल्या, परंतु शिवसेनेने त्यांना सोडवलं केसेसमधून आणि याबद्दलचा एक वचक प्रत्येक भागामध्ये तयार झाला. अनेक वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे की तुम्ही रणरागिणी आहात, तुम्ही स्वतः लढायला लागा. परंतु महाराष्ट्रात आता महिला सुरक्षित आहेत, याला कारण एकनाथजी शिंदे जे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचं कार्य पुढे चालवत आहेत. आणि स्त्रियांनी आज कार्यक्रमाला आल्या आहेत. एकच महिलांची अपेक्षा असते की आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं. तुमचं कौतुक तर सगळे करणार आहेत, पण मी तुम्हाला सांगेन की तुमचा उजवा हात घ्या आणि स्वतःच्या पाठीवर ठेवा. स्वतःचा उजवा हात स्वतःच्या पाठीवर ठेवा आणि स्वतःचा हात उजव्या पाठीवर ठेवून स्वतःची पाठ थोपटा की तुम्ही जागतिक महिला दिनाच्या दिवशी इथे आलेले आहात. तुमचं प्रत्येकीचं मी अभिनंदन आणि कौतुक करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.